नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मूर्ख लोकांशी या 10 पद्धतीने वागा. त्यांची लायकी त्यांना समजेल आणि पुन्हा ते आपल्या नादीला लागणार नाही. नंबर 1. मूर्ख लोक, वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात. त्यांच्या बरोबर कितीही चांगले वागा, पण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले बरं. नंबर 2. ते म्हणतात ना, कुत्रा आहे तो भुंकणारच, म्हणून भुंकणारे कुत्र्याला दगड न मारता बिस्किट किंवा संयमरूपी भाकरी खाऊ घालून पुढे निघून जायचे. नंबर 3. नेहमी लक्षात ठेवा, अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका, कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल, तेवढाच त्यांचा माज, घमंड तिथल्या तिथेच उतरेल. नंबर 4. लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका, कमजोर पडू देऊ नका, कारण एकदा का तुमची कमजोरी, वीक पॉइंट त्यांना समजला की त्याचा फायदा ते लोक नेहमी घेतात. नंबर 5. मित्रमैत्रिणींनो, अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल, या लोकांचा घमंड, अहंकार मोडून पाळायचा असेल, तर एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नमः. नंबर 6. घमंडी लोक, तुमच्यावर जळणारी लोक, तुमचा एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात, म्हणून यांच्यासमोर आपला ॲटिट्यूड असा ठेवा की ते आश्चर्यचकित होऊन जाते. नंबर 7. मूर्ख लोकांना कधीही ज्ञान द्यायला जाऊ नका, यांना कधीही शहाणपण शिकवू नका, कारण ते म्हणतात ना, गाढवासमोर वाचली रात्रभर गीता आणि सकाळ उठून रामाची आई कोण, तर सीता. नंबर 8. अशी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. हे लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतात, वाईट गोष्टी पसरवत असतात, पण या सर्व कृतीवर तुम्ही शांत राहणं, त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणे, त्यासाठी त्यांची लायकी दाखवल्याप्रमाणे आहे. नंबर 9. अशा वाईट लोकांना भांडण करण्याची सवय असते. अशी लोक भांडण्याची कारण शोधत असतात, म्हणून या मूर्खाचा नादी लागू नका आणि यांच्याशी वाद करून त्यांना महत्त्व देण्यापेक्षा आपला मार्ग, आपले यश कशात आहे तेच पाहिलेले बरं. नंबर 10. अशा लोकांना स्वतःच्या मानसन्मानाची अजिबात पर्वा नसते. यांना 4 लोकांची किंमतही नसते, महत्त्व नसते, म्हणून अशा लोकांचा नादी लागून आपलेही महत्त्व कमी करायचे नाही. आपण फक्त शांत राहायचं. मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवत असतात, त्यांना त्यांच्या स्वभावावर सोडून द्यायचं. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.